हॅलो फ्रेंड्स, स्मार्ट एज्युकेशनमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा टॉपिक आहे सर्कल प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 आणि पहिल्यांदा आपण बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटमधले जी सम आहेत ती सॉल्व करणार आहोत. तर आपण सुरू करूया. बेसिक कॉन्सेप्ट 3.3ची काय आहे तर आर्क ऑफ अ सर्कल, सेंट्रल अँगल, मेजर ऑफ एन आर्क, कॉन्ग्रन्स ऑफ आर्क, सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स आणि कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क्स. तर ह्या काही बेसिक कॉन्सेप्ट फक्त 5 मिनिटामध्ये आपण समजून घेणार आहोत. खूप खूप सोप्या अशा कॉन्सेप्ट आहेत. फक्त लक्षपूर्वक बघायचं आहे. खूप इझी आहे. आर्क ऑफ अ सर्कल. तर आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे काय? व्हॉट इज आर्क ऑफ अ सर्कल? तर जेव्हा आपण एखाद्या सर्कलमधून एखादी सेकंड ड्रॉ करतो, जर ही के ही जर सेकंड आहे, ही जर आपण ड्रॉ केली तर सर्कलचे 2 पार्ट होतात. ओके, त्या 2 पार्टना आपण म्हणतो आर्क्स. ते सर्कलचे 2 आर्क्स आहेत असे आपण म्हणतो. आता 2 पार्ट होतात, त्यांना नाव कसं देणार? तर एक मोठी असते, एक छोटी असते आर्क. ओके, थोडक्यात काय तर ही दिस इज 1 आर्क अँड दिस इज सेकंड आर्क. असे आपण 2 पार्ट केले केने. तर ए आणि बी हे जे 2 पॉईंट्स आहेत ते सर्कलवरचे पॉईंट्स आहेत. सो ह्या आर्कला आपण म्हणू शकतो मायनर आर्क, जो छोटा आहे. आणि द आर्क विच कंटेन्स सेंटर ऑफ अ सर्कल, म्हणजे ज्या आर्कच्या मध्ये सेंटर असतं त्या आर्कला आपण म्हणतो मेजर आर्क. जे आर्क मोठे असते त्याला आपण म्हणतो मेजर आर्क. म्हणजेच काय तर हाफ सर्कलपेक्षा मोठी असते ती मेजर आर्क असते आणि हाफ सर्कलपेक्षा जे छोटे आर्क असते ती मायनर आर्क असते. तर आपण ह्या आर्कला म्हणू शकतो ए बी. मायनर आर्कला आपण फक्त 2 लेटर्सने इंडिकेट करू शकतो ए बी. पण मेजर आर्क जे असते, आता इकडे दोन्ही आर्कचं नाव काय होऊ शकतं? ए बी होऊ शकतं. ही पण ए बी, हे पण ए बी. म्हणून नेहमी मेजर आर्क इंडिकेट करताना आपण 3 लेटर्स यूज करतो. म्हणजे एनी पॉईंट ऑन द सर्कल एक्स. तर ही मेजर आर्क आहे ए एक्स बी आणि मायनर आर्क आहे ए बी. बस इतकीच कॉन्सेप्ट आहे आर्कची. जे एंड पॉईंट आहेत ए आणि बी, दोन्ही आर्कचे एंड पॉईंट ए आणि बी आहेत जेव्हा 2 पार्ट करतो तेव्हा. आणि मायनरला आपण 2 लेटर इंडिकेट करतो, 3 लेटरनी इंडिकेट करू शकतो, काही इश्यू नाही. पण आपण 2 लेटरनी सुद्धा करू शकतो. आणि मेजरला मात्र नेहमी आपण 3 लेटरनी इंडिकेट करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ए एक्स बी हे आहे मेजर आर्क आणि ए बी हे आहे मायनर आर्क, इतकं लक्षात ठेवायचं आहे. तर एक गोष्ट आपली क्लिअर झालेली आहे. दुसरी गोष्ट आहे सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल ऑलरेडी आपण 9th मध्ये शिकलेलो आहोत की ह्या सेंटरमधून कोणत्याही 2 रेडियस जर आपण काढल्या तर ह्या अँगलला आपण म्हणतो सेंट्रल अँगल. तर जर ओ हे सेंटर आहे आणि पी क्यू हे कोणतेही 2 पॉईंट्स आहेत सर्कलवरचे आणि त्या ओ पासून जर आपण 2 रेडियस काढल्या तर जो अँगल तयार होतो त्याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल. तर ह्याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल, लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या सेंट्रल अँगलचं जे मेजर असतं ते ह्या आर्क इतकं असतं, किंवा आपण म्हणू शकतो ह्या आर्कचं जे मेजर असतं ते सेंट्रल अँगल इतकं असतं. एकदम इझी आहे. म्हणजे जर थिटा इज इक्वल टू 40 डिग्री असेल तर मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू 40 डिग्री. जर थिटा इज इक्वल टू 70 डिग्री असेल तर मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू 70 डिग्री. इफ मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री देन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. बस ह्याचं मेजर आणि आर्कचं मेजर एक असतं, सेम असतं, इक्वल असतं, इतकं लक्षात ठेवायचं आहे. हे झालं सेंट्रल अँगल. थर्ड इज मेजर ऑफ ॲन आर्क. हे तुम्हाला मी आताच सांगितलं की आर्कचं मेजर आपण कसं काढतो. तर सेंट्रल अँगलचं जे मेजर असेल तेच त्या आर्कचं मेजर असतं फॉर मायनर आर्क. मायनर आर्क मेजर आर्कसाठी आपण काय करतो तर ह्या संपूर्ण जे सर्कल असतं तर ह्या सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री. सो 360 मायनस मेजर आर्क, 360 minus minor arc is the
मेजर ऑफ मेजर आर्क. म्हणजे समजा आपण 360 आहे टोटल आणि ह्याचा आपल्याला माहिती आहे 60, सो रिमेनिंग इज 300. आपण काय केलं, 360मधून हा सबट्रॅक्ट केला मायनर आर्क, तर आपल्याला काय मिळालं, मेजर आर्कचं मेजर मिळालं. तर हे झालं मेजर ऑफ एन आर्क. नंतर आहे कॉंग्रन्स ऑफ आर्क. दोन आर्क्स कॉंग्रन्स आहेत, कॉंग्रेंट आहेत, हे आपण कधी म्हणू शकतो, तर आपण म्हणू की दोन आर्कचं मेजर जर समान असेल तर त्यांना आपण कॉंग्रंट म्हणू शकतो. तर असं नसतं. दोन आर्क कॉंग्रंट असतात जर त्यांच्या मेजर्स तर इक्वल पाहिजेतच आपल्याला. म्हणजे समजा आपण ह्याच्यामध्ये अजून एक सर्कल काढलं. आता दोन्ही सर्कलचं सेंटर ओ आहे, कन्सिडर ओ इज द सेंटर, आणि ह्याचं मेजर जर 60 डिग्री आहे आपल्याला दिलेलं आहे. तर आता पी ओ क्यू इज 60 डिग्री अँड एक्स ओ वाय दोघांचं पण काय आहे 60 डिग्री. मग मेजर ऑफ दिस आर्क पी क्यू इज 60 डिग्री अँड मेजर ऑफ एक्स वाय इज ऑल्सो 60 डिग्री. पण तरीही त्या कॉंग्रंट नसतात. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. दोन आर्क्स तेव्हाच कॉंग्रंट असतात जेव्हा त्यांची मेजर्स आणि त्यांच्या रेडियस सेम असतात. म्हणजे फक्त मेजर्स नाही तर त्यांच्या रेडियस सुद्धा सेम असायला हव्यात. म्हणजेच काय, तर दुसरा जर तुम्ही कोणत्याही 60 डिग्रीचा इकडे अँगल काढला, नाव दिस आर्क इज कॉंग्रंट टू दिस आर्क, कारण त्यांचे रेडियस सुद्धा समान आहेत. इकडे रेडियस छोटी होती, रेडियस कमी होती, त्याच्यामुळे ते आर्क्स कॉंग्रंट नसतात. जर त्यांची मेजर्स सेम असली तरीही ते कॉंग्रंट नसतात. तर हे लक्षात ठेवायचं आहे. मेजर ऑफ आर्क आणि कॉंग्रन्सी ऑफ आर्क. मोस्ट इम्पॉर्टंट इज मेजर आणि रेडियाय समान असल्या तर आणि तरच दोन आर्क्स कॉंग्रंट असतात. ओके. देन सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. आता सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क म्हणजे काय, जेव्हा आपण समजा हे एक आर्क आहे ए बी आणि हा पॉइंट आहे सी, हा पॉइंट आहे डी. ओके. सम ऑफ मेजर म्हणजे काय, तर ए बी सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी असा आपण मेजर सम करू शकतो. किंवा ए बी डी म्हणजे काय, तर ए बी प्लस बी डी असं आपण मेजर ॲडिशन करू शकतो. किंवा ए बी डी बरोबर ए बी प्लस बी सी प्लस सी डी अशा पद्धतीने आपण मेजर्सचं ॲडिशन, आर्क्सचं ॲडिशन करू शकतो. सो सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्ससाठी हा रूल आपण यूज करू शकतो. अशा पद्धतीने आपण आर्क्सचं ॲडिशन करू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, इफ ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड ए बी अँड सी डी आर टू कॉर्ड्स, इक्वल कॉर्ड्स. जर ए बी आणि सी डी ह्या दोन इक्वल कॉर्ड्स असतील, देन ए बी इज इक्वल टू सी डी. हे लक्षात ठेवायचं आहे. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉंग्रंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉंग्रंट. द chords corresponding to congruent arcs are congruent and the arcs corresponding to congruent chords are congruent. हे लक्षात ठेवायचं आहे. जर कॉर्ड इक्वल दिल्या असतील तर आर्क्स कॉंग्रंट असतात आणि जर आर्क्स कॉंग्रंट दिल्या असतील तर कॉर्ड्स सुद्धा कॉंग्रंट असतात. वायसे वर्सा लक्षात ठेवायचं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावर नेहमी सम विचारलं जातं. तर नीट लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय दिलंय, की इथे ए बी इज इक्वल टू सी डी, कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड सी डी, देन आर्क ए बी, मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजर आर्क सी डी. अँड इफ मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क सी डी दिलं असेल, देन कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड सी डी. तर इतक्याच बेसिक कॉन्सेप्ट आहेत. 3.3च्या खूप जास्त आहे तशा वाटत असतील, पण त्याच्यामध्ये खूप काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. खूप इझी आहे. आर्क म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सेंट्रल अँगल आपण ऑलरेडी शिकलो होतो. मेजर ऑफ ॲन आर्क कसं काढायचं, तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज द मेजर ऑफ ॲन आर्क.
कॉंग्रन्स ऑफ आर्क मी सांगितलं की रेडिया आणि मेजर सेम असायला हवेत. सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स मी सांगितलं की तुम्हाला ॲडिशन अशा पद्धतीने आर्क्सच्या मेजर्सचं करता येतं. आणि कॉर्ड्स कॉरस्पॉन्डिंग टू कॉंग्रंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉंग्रंट अँड आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉंग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉंग्रंट. हे अतिशय सोप्या गोष्टी आहेत. फक्त डायग्राम लक्षात ठेवायच्या, तुम्हाला अगदी सहज लक्षात राहील की आपल्याला काय करायचं आहे. तर आता आपण याच्यावरती सम सॉल्व करायचा प्रयत्न करूया. तर क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत आपण 3.3 मधला. क्वेश्चन नंबर 1 इज इन गिवन डायग्राम अँगल ECF इज 70 डिग्री. हा 70 डिग्री आहे. मेजर आर्क DGF इज 200 डिग्री. मेजर ऑफ आर्क DE आपल्याला फाइंड करायचं आहे. DE फाइंड करायचं आहे अँड DEF फाइंड करायचं आहे. DEF फाइंड करायचं आहे. तर आपल्याला मी तुम्हाला म्हणालो की पहिल्यांदा व्हॉट इज गिवन ते बघायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं ते बघायचं. तर एकदम इझी आपल्याला सॉल्व करायचं आहे. गिवन इज मेजर आर्क DGF इज 200. तर लिहायचं आहे सोल्युशन मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 200. हे आपल्याला दिलेलं आहे. मेजर ऑफ अँगल FCE ECF इज इक्वल टू 70 डिग्री. हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. हे किती आहे? 70 डिग्री. आता आपण आधीच्या कॉन्सेप्टमध्ये काय शिकलो की सेंट्रल अँगल म्हणजेच आर्क, दोघांचं मेजर काय असतं? सेम असतं. तर आपण लिहू शकतो मेजर ऑफ आर्क EF बरोबर 70 म्हणून लिहूया. जर सेंट्रल अँगल 70 आहे म्हणजेच हा आर्क सुद्धा किती आहे? 70 आहे. तर आपण लिहूया मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 70 डिग्री. आता तुम्ही नीट विचार केला तर लक्षात येईल की हे आहे 200 डिग्री, हे आहे 70 डिग्री, म्हणजे हे 200 प्लस 70 आपण जर ॲडिशन केलं तर मेजर ऑफ आर्क DFE जर आपण काढला, मेजर ऑफ आर्क कोणता काढतो आपण? DFE हा मोठा आर्क, मेजर आर्क. तर किती येणार? DFE बरोबर DGF अधिक EF. तर मेजर ऑफ आर्क DGF प्लस मेजर ऑफ आर्क EF. ओके, म्हणजेच 200 डिग्री प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 270 डिग्री. याचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे 270. नाऊ मी तुम्हाला म्हणालो की पूर्ण जे सर्कल असतं त्याचं मेजरमेंट 360 असतं. सो DE इज इक्वल टू 360 मायनस DFE बरोबर आहे. सो अगदी सहज आपण DEचा मेजर काढू शकतो. देअरफोर DE इज इक्वल टू, सॉरी मेजर आर्क DE लिहूया. सो मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क DFE. हे आपण काय केलं तर मेजर आर्कचं जेव्हा मेजरमेंट काढायचं असेल, मी तुम्हाला म्हणालो तर 360 मधून जो मायनर आर्क असतो त्याला आपण सबट्रॅक्ट करू शकतो, किंवा मायनर आर्कचं मेजरमेंट काढायचं असेल तर 360 मधून जो मेजर आर्क असेल त्याला सबट्रॅक्ट करू शकतो. तर तेच फक्त आपण यूज केलेलं आहे. सो दॅट इक्वल्स टू 360 मायनस 270 इज इक्वल टू 90 डिग्री. सो this will be 90 degree. So measure arc DE is equal to 90 degree. आपल्याला मिळालं आहे measure arc DE. Now we have to find measure of arc DEF. DEF. So this is our first answer. DE is equal to 90 degree. DEF कसं काढणार? तर DE plus EF. Now measure of arc DEF
इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF, that equals to 90 degree plus 70 degree, that equals to 160 degree. तर आपल्याला क्वेश्चन जो विचारला होता तो अगदी सहज खूपच सोप्या पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. फक्त आर्ट्सची ॲडिशन प्रॉपर्टी आहे ती जर तुम्हाला नीट समजली असेल तर आपण हे सहज हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. फक्त 3 क्वेश्चन आहेत आणि तिन्ही खूप इझी आहेत, नीट समजून घ्यायचे आहेत. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 2 आहे इन ट्रायंगल QRS QR is equal to RS is equal to QS, that triangle QRS is an equilateral triangle. Prove that arc RC arc RS is equal to arc QS is equal to arc QR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि सेकंड आहे मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू 240. तर अगदी सहज आपण प्रूव्ह करू शकतो. फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. टू प्रूव्ह आर्क RS is congruent to arc QS is congruent to arc QR. आता आपण एक कॉन्सेप्ट शिकताना एक गोष्ट शिकलो होतो की जर एखाद्या सर्कलमध्ये कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्क्स सुद्धा कॉन्ग्रंट असतात. आता QRS इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच काय, दिस साइड is equal to this side is equal to this side, and QR, RS and QS are the chords of a circle. So here proof, here QR, RS and QS are the chords of a circle. ह्या काय आहेत, सर्कलच्या chords आहेत. and QR is equal to RS, or you can write congruent to RS is congruent to QS, that is given sides of equilateral triangle. So you can write the reason. तर त्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड्स आहेत म्हणजेच त्या कॉन्ग्रंट आहेत. आता पुढे काय करायचं, तर ह्या जर कॉन्ग्रंट असतील तर arcs corresponding congruent chords are congruent. Therefore you can write arc QR is congruent to arc RS is congruent to arc QS. रिझन काय लिहायचं, arcs corresponding the congruent chords. का कॉन्ग्रंट आहेत त्या, कारण त्या कॉन्ग्रंट कॉर्ड्स आहेत 3, त्यांना करस्पॉन्डिंग 3 आर्क्स आहेत आणि म्हणून त्या कॉन्ग्रंट आहेत. हेन्स प्रूव्ह तुम्ही लिहू शकता. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. तर क्वेश्चन नंबर 1 हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर लिहू शकता हेन्स proved. And go to next, that is question number 2 is measure of arc QRS is 240. आता इकडे काय करायचं, as arclet to prove measure of arc QRS
इज इक्वल टू 240 हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल, लेट मेजर ऑफ आर्क QR is equal to measure of arc RS is equal to measure of arc QS is equal to x डिग्री. असं आपण समजूया की काय आहे, सगळ्यांचं मेजरमेंट x डिग्री आहे. तिने इक्वल आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे ऑलरेडी. आता आपण काय केलं, सगळ्यांचं मेजरमेंट x डिग्री आहे. देअरफॉर नाउ सम ऑफ all the three arcs is 360. This plus this plus this is equal to 360. So you can write now measure arc QR plus measure arc RS plus measure arc QS is equal to 360 degree. आज सम प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. Therefore x plus x is equal to 360. Therefore 3x is equal to 360 degree. Therefore x is equal to 360 degree divided by 3 is equal to 120 degree. आता आपल्याला मिळालेलं आहे x is equal to 120, but x is the measure of arc, each arc. बरोबर. म्हणजेच आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, मेजर ऑफ आर क्यू आर एस. नाउ मेजर ऑफ आर क्यू आर एस हे आपल्याला फाइंड करायचं आहे. नाउ मेजर ऑफ आर क्यू आर एस इज इक्वल टू मेजर ऑफ आर, कसला येणार आहे ॲडिशन, क्यू आर प्लस आर एस. सो क्यू आर प्लस मेजर ऑफ आर आर एस हे आपल्याला ॲडिशन करायचं आहे. नाउ मेजर ऑफ आर क्यू आर इज 120 प्लस मेजर ऑफ आर्क आर एस इज ऑल्सो 120. तर क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 3 इज कॉड ए बी इज इक्वल टू कॉड सी डी, ए बी इज इक्वल टू सी डी दॅट इज गिवन. प्रूव्ह दॅट आर्क ए सी इज इक्वल टू आर्क बी डी, आर्क ए सी इज इक्वल टू आर्क बी डी. आता हे काहीतरी वेगळं आपल्याला सांगितलेलं आहे, हे बरोबर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की कॉन्सेप्ट समजले असेल तर आपण सहज करू शकतो. जर कॉड इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग आर्क्स इक्वल असतात हे आपल्याला माहीत आहे. सो प्रूफ आपण लिहूया हिअर कॉड ए बी इज इक्वल टू कॉड सी डी दॅट इज गिवन. कॉड ए बी is equal to chord CD, reason is that is given. ओके, हे आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो की जर कॉड ए बी बरोबर कॉड सी डी असेल तर आर्क ए बी इज इक्वल टू आर्क सी डी. याचं रिझन लिहायचं आहे आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट कॉर्ड्स. जर कॉर्ड्स कॉन्ग्रंट असतील तर आर्क्स सुद्धा कॉन्ग्रंट असतात, हे आपण आधी बघितलेलं आहे. सो आर्क ए बी इज इक्वल टू आर्क सी डी हे आपण प्रूव्ह केलं आहे. आर्क ए बी इज इक्वल टू आर्क सी डी. नाउ आर्क ए बी इज इक्वल टू आर्क ए सी plus arc BC, right? Arc AB is equal to arc AC plus arc BC and arc CD is equal to arc CD is equal to arc BC plus BD. So ह्याला द्या नंबर 1, ह्याला द्या नंबर 2. आता याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आर्क ए बी बरोबर आर्क सी डी आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे. पण आर्क ए बी म्हणजेच ए सी प्लस बी सी आणि सी डी म्हणजेच बी सी प्लस बी डी लिहूया. देअरफॉर आर्क ए सी प्लस
आर्क बी सी बरोबर आर्क बी सी प्लस आर्क बी डी. ओके, arc AC plus arc BC is equal to arc BC plus arc BD. So BC get cancelled. Therefore, arc AC is equal to arc BD. आपला प्रूफ काय करायचं होतं? So arc AC is congruent to arc BD. Hence, arc AC is congruent to arc BD. हेन्स प्रूव्ड असं आपण सहज लिहू शकतो. तर खूप सोपे कॉन्सेप्ट आहेत. तुम्ही फक्त समजून घ्यायचं आहे आपल्याला काय करायचं आहे, कोणती कॉन्सेप्ट कुठे यूज करायचे हे जर तुम्हाला कळलं तर अगदी सहज आपण सगळी सम सॉल्व करू शकतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी, तर तिकडे जाऊन सबस्क्राईब करायचं आहे. आणि अजूनसुद्धा तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणारे नोटिफिकेशन तुम्हाला योग्य वेळी मिळतील. आपण 8वी ते 10वी मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजीचा सगळा माध्यमांचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.